सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरातील अत्यंत गजबजलेल्या आणि मध्यवर्ती अशा पाचकंदील परिसरातील श्री शिवाजी जनरल मार्केटसह 4 अति धोकादायक इमारतींवर आज महानगरपालिकेने धडक कारवाई करत त्या जमीनदोस्त केल्या। या भागात यापूर्वी आगीच्या घटना घडल्याने मोठी जीवितहानी किंवा वित्तहानी होण्याची शक्यता होती, त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी ही कारवाई अत्यंत गरजेची होती, अशी माहिती मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली आहे। शहराचा विकास आणि मनपाचे उत्पन्न वाढावे यासाठी या जागेवर आता 54 कोटी रुपये खर्चून नवीन अद्ययावत शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारले जाणार आहे। यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कार्यादेशही देण्यात आलाय। विशेष म्हणजे या कारवाईत जुन्या इमारतींमधील मूळ भाडेकरू आणि भाडेकरूंचे कोणतेही नुकसान होणार नसून त्यांचे याच नव्या व्यापारी संकुलात पुनर्वसन केले जाईल, अशी महत्त्वपूर्ण ग्वाही आयुक्तांनी दिली आहे। सध्या या कारवाईला न्यायालयाची कोणतीही स्थगिती नसल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलंय। या धडक कारवाईमुळे धुळे शहरात एका नव्या आणि सुरक्षित व्यापारी संकुलाचा उभारणीचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झालाय। सर, आता तुम्ही पाहणी केली, काय म्हणणार? धुळे शहरामधला हा पाचकंदील मार्केट परिसर आहे आणि ह्या मार्केटमध्ये 2 ते 3 वेळा आगीच्या दुर्घटना घडलेल्या होत्या। जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता होती आणि त्याचबरोबर ही 4ही इमारती या मार्केटच्या अतिशय धोकादायक झालेल्या होत्या। त्याच्यामुळे नागरिकांच्या जीविताच्या रक्षणासाठी या इमारती निष्कासित करणं आम्हाला गरजेचं होतं आणि त्याचबरोबर महानगरपालिकेचा उत्पन्न वाढीचा स्रोत म्हणून चांगले मार्केट विकसित करून त्यातनं महानगरपालिकेला उत्पन्न मिळवून देणं सुद्धा आवश्यक होतं। या दृष्टीने या 4ही मार्केटच्या विकसनाची प्रक्रिया महानगरपालिकेमार्फत सुरू झालेली आहे। यापूर्वीच महानगरपालिकेने साधारणतः 54 कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध करून त्याचे कार्यादेश पण दिलेले आहेत। आता 4 पैकी 3 इमारती पूर्णतः निष्कासित झालेल्या आहेत। एक इमारत आम्ही साधारणतः 1 ते 1.5 तासानंतर सुरू करतोय, पण 4ही इमारती आजच निष्कासित होतील असा महानगरपालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे। आणि या ठिकाणी जे भाडेकरू होते किंवा पोट भाडेकरू होते, तर ह्या सगळ्यांना आम्ही नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्समध्येच पुनर्वसनाचा प्रयत्न करणार आहोत। ते कुठल्याही प्रकारे व्यवसायापासून वंचित राहणार नाही याची सुद्धा महानगरपालिका प्रशासन दक्षता घेणार आहे। सर, काल मान्य न्यायालयाचे जर काही निर्देश असतील तर ते आमच्या निदर्शनास आणून द्यावेत, आम्ही आमच्या विधितज्ञांकडून तपासून घेऊ। जर कुठल्याही मान्य न्यायालयाने स्थगिती आदेश दिला असेल किंवा दिला तर त्याचं आम्ही पालनच करू, पण अद्यापर्यंत तरी कुठलाही स्थगिती आदेश आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही। त्यांनी आणून दिला तर आम्ही नक्की त्याच्या मान्य न्यायालयाच्या आदेशांचं पालन करू। त्यावर जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे।